नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण वर्ग 8वीचा प्रॅक्टिस सेट 14.2 हा बघणार आहोत. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ अ फ्लायओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स ऑन इनिशियल. म्हणजेच त्यांनी म्हटलंय की एक ब्रिज आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे किंवा बांधायचा आहे आणि त्यासाठी सुरुवातीला 320 वर्कर होते. समोर त्यांनी म्हटलेलं आहे की द नंबर ऑफ वर्कर वेअर इन्क्रीज बाय 25% एव्हरी इयर. आणि प्रत्येक वर्षी काय होऊन राहिलं तर 25% वर्कर हे वाढून राहिले. फाइंड द नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 इयर्स. 2 वर्षानंतर किती वर्कर्स राहतील असं त्यांचा प्रश्न आहे. मग सर्वात पहिले तर आपल्याला माहित आहे की आपण सॉल्व्ह करताना काय करत होतो, तर प्रश्न क्रमांक पहिला त्याचं सोल्युशन आपल्याला आपण सर्वात पहिले तर पी म्हणजे काय तर प्रिन्सिपल, आणि इथं प्रिन्सिपल काय आहे तर इथं प्रिन्सिपल आपण काय घेऊ तर नंबर ऑफ वर्कर जे इनिशियली होते, सुरुवातीला जे काही इनिशियली वर्कर आपण घेतले होते ते आपण काय करू कन्सिडर करू टी म्हणून. आणि ते किती होते तर 320 होते. त्यासोबत सोबत रेट आर इथं दिलेला आपल्याला जो आहे 25%. म्हणजेच काय इन्क्रीज किती न इन्क्रीज होऊन राहिले वर्कर तर ते 25% न होऊन राहिले हे आपल्याला तिथं सांगायचं आहे. आणि ते किती होऊन राहिले तर पर इयर होऊन राहिले, म्हणून आर झाला आपला 25%. यन किती राहणार आहे तर 2 वर्षानंतरच आपल्याला काढायचं आहे, म्हणून यन राहणार आपला 2 इयर्स. आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला अमाऊंट काढायचं आहे. अमाऊंट काढायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला काही पैसे काढायचे आहेत का तर नाही, आपल्याला काय काढायचं आहे तर नंबर ऑफ वर्कर्स काढायचे आहे. कितीचे काढायचे आहेत तर आफ्टर 2 इयर्सचे, 2 वर्षानंतरचे आपल्याला वर्कर काढायचे आहे. चला मग आपला फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, जो आहे आपला ए अमाऊंट काढण्याचा. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस प्रिन्सिपल 1 प्लस आर अपॉन 100 टू पॉवर एन. व्हॅल्यू ठेवून देऊया. प्रिन्सिपल आहे आपला 320, तर 320 प्लस 1 प्लस आर आहे आपला 25, म्हणून 25 भागीला 100, आणि यांची व्हॅल्यू आपली 2 सोबत लिहूया. चला 320 ब्रॅकेट कसा सॉल्व्ह करत होतो आपण 100 गुणिला 1 म्हणजे 100 गुणिला 1 म्हणजे 100, 100 प्लस 25 म्हणजे 125 अपॉन 100 टू पॉवर 2. ठीक आहे. स्क्वेअर. आता स्क्वेअर आहे म्हणजे काय तर तो बॉक्स आपण किती वेळा लिहित होतो 2 वेळा लिहित होतो, म्हणून आपण तो पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट आपण 2 वेळा लिहून घेऊया. एक 0 गेला, एक 0 गेला. ठीक आहे. आणि या सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर आपल्याला मिळेल, जे मिळणार आहे आपल्याला 5 लाख. ठीक आहे. तर त्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आणि खाली डिनॉमिनेटर मध्ये 100 इंटू जर 10 केले तर ते मिळणार आहे आपल्याला 1000. 1000 मधले 3 झिरो जातील, 5 लाख मधले 3 झिरो जातील, उरले किती तर उरले 500 म्हणजे 500. म्हणजे देअरफॉर शेवटी एक आपण आन्सर स्टेटमेंट लिहूया. देअर विल बी किती वर्कर राहतील तर देअर विल बी 500 वर्कर्स आफ्टर किती 2 इयर्स. 2 वर्षानंतर किती मिळतील आपल्याला 500 वर्कर आपल्याला तिथं मिळतील. अशा प्रकारचा हा एक प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. चला तर दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न म्हटलेला आहे, अ शेफर्ड हॅड 20 sheep विथ हिम. म्हणजे एक मेंढीपाळ आहे आणि त्याच्याजवळ 200 मेंढ्या आहेत. फाइंड द नंबर ऑफ शीप्स विथ हिम आफ्टर 3 इयर्स. 3 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या राहतील. आणि त्यांनी एक स्टेटमेंट दिलेला आहे, इफ इन्क्रीज द नंबर ऑफ शीप इज 8% एव्हरी इयर. म्हणजे 8 वर्ष प्रत्येक वर्षी 8% त्या मेंढ्या वाढतील, आणि 2 वर्षानंतर त्याच्याकडं 3 वर्षानंतर विचारलंय तर 3 वर्षानंतर त्याच्याकडं किती मेंढ्या राहतील हे काय करायचं आपल्याला काढायचं. मग आपण काय करणार आहोत तर आपण पहिले लिहिलेला आपण पी आपला प्रिन्सिपल काय आहे तर आपण कन्सिडर केलेला आहे नंबर ऑफ शीप इनिशियली, सुरुवातीला असलेल्या मेंढ्या त्या किती होत्या तर 200 होत्या. तर शेफर्ड्स आपल्याकडे 200 होत्या. रेट दिलेला आहे इन्क्रीजिंग. रेट किती आहे तर तो 8% आहे एव्हरी इयर. तो काय होऊन राहिला वाढूनच राहिला. आणि किती वर्षासाठी आहे तर 3 वर्षांनंतर आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे विचारलेलं आहे. आता काही पुस्तकांमध्ये कसं आहे तर 3 वर्ष दिलेलं आहे, काही पुस्तकांमध्ये 2 वर्ष दिलेलं आहे. नवीन टेक्स्टबुक नुसार इथं
2 वर्ष आहे. ठीक आहे, तर सगळ्यांनी आपल्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा करेक्शन करून घ्या. तर तिथं 2 इयर्स आपल्याला पाहिजे आणि 2 इयर्स सगळं करेक्शन करून घ्या. त्यानंतर आपला फॉर्म्युला असतो जो एचा असतो, ए इज इक्वल टू पी 1 प्लस आर अपॉन 100 टू पॉवर एन. पी दिलेला आहे आपला 200, 1 प्लस आर आहे आर सॉरी. ठीक आहे, ओके. चला बघा, आता एक विद्यार्थी मित्रांनो एक थोडं लक्षात घ्या की इथं जुन्या बुक्स मध्ये 8% दिलेलं आहे आणि नवीन बुक मध्ये काय आहे तर 10% आहे, म्हणून थोडं करेक्शन करून घ्या. इथं आपल्याला 10% घ्यायचं आहे. नवीन पुस्तकामध्ये सर्वांमध्ये इथं 10% आणि नंबर इयर्स म्हटलाय तो 2 इयर्स आहे. तर हे जुन्या पुस्तकाच्या विद्यार्थ्यांना थोडं करेक्शन करून घ्यायचं आहे. तर आपण 10% घेणार आहोत. आरचं रिटर्न जो रेट आहे तर तो सुद्धा आपण 10 घेणार आहोत. तर 10 अपॉन 100 आणि पॉवर एन म्हणजेच काय, यांची व्हॅल्यू आहे 2. म्हणून परत लिहून घेऊया पूर्ण 200. 1 प्लस इथं सॉल्व्ह करूया. 100 इंटू 1 म्हणजे 100, 100 प्लस 10 मीन्स 110 अपॉन 100 टू पॉवर 2. याला लिहूया ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजेच काय तर तो ब्रॅकेट 2 वेळा असतो. 0 0 कॅन्सल करूया. एक वरचा 0 गेला, एक इकडचा, एक इकडचा, एक इकडचा म्हणजेच काय तर 2 इंटू 11 इंटू 11. आणि ही मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह केली तर 242 असं आन्सर मिळेल, म्हणजे ए ची व्हॅल्यू मिळेल. आणि ए ची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच काय तर द शेफर्ड्स, त्या शेफर्ड कडे विल हॅव 242 शिप्स राहतील आफ्टर 2 इयर्स नंतर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा छोटा आणि दुसऱ्या नंबरचा एक प्रश्न. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न 3 आहे, इन अ फॉरेस्ट देअर आर 40,000 trees. Find the expected number of trees after 3 years if the objective is to increase the number at the rate of 5% year. काय म्हटलेलं आहे की 4000 ट्री आहेत जंगलामध्ये, ठीक आहे, फॉरेस्ट मध्ये, आणि 3 वर्षानंतर किती राहतील आणि अनुमान आहे त्यांचा की 5% जरी आपण प्रत्येक वर्षी जर इन्क्रीज केले तर ते किती राहतील, असं त्यांचं प्रश्न आहे आपल्याला. तर सर्वात पहिले तर आपण पी लिहून घेऊया. पी काय आपला तर नंबर ऑफ ट्रीज इनिशियली सुरुवातीला किती ट्रीज होते तर 40,000 आपल्याजवळ ट्री होते. रेट दिलेला आहे त्यांना, कितीच अपेक्षा आहे त्यांना इन्क्रीज, 5% ची इन्क्रीज ची अपेक्षा त्यांना आहे. किती वर्षानंतर विचारले तर 3 वर्षांसाठी विचारले. आणि ए काढायचा आहे. ए काय आहे तर आपल्याला काढायचा नंबर ऑफ ट्री आफ्टर 3 इयर्स, 3 वर्षानंतर त्या जंगलामध्ये किती ट्री राहतील हे आपल्याला तिथं काढायचं. आपला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. फॉर्म्युला जो असतो तो असते आपला ए इज इक्वल टू पी 1 प्लस आर अपॉन 100 टू पॉवर एन. व्हॅल्यू ठेवून देऊ. पी ची व्हॅल्यू आहे 40,000 40,000 प्लस 5 अपॉन 100 टू पॉवर 3. सॉल्व्ह करूया समोर गणित. 40,000 100 गुणिले 100 100 अधिक 5 म्हणजे झाले ते 105 भागीला 100 आणि यांची व्हॅल्यू 3. त्यानंतर काय करतो विद्यार्थी मित्रांनो आपण की 3 वेळा ब्रॅकेटच्या वर यांची व्हॅल्यू 3 आहे म्हणून हा ब्रॅकेट किती वेळा लिहिणार आपण 3 वेळा लिहिणार. म्हणून आपण हा पूर्ण ब्रॅकेट 3 वेळा लिहून घेऊया. त्यानंतर 0 0 कॅन्सलेशन करूया. 2 0 परत 2 0. ठीक आहे, मग काय उरलं आपल्याकडे उरला 4 वर उरलेला आहे 105 इंटू 105 इंटू 105 डिनॉमिनेटर मध्ये उरलेलं आहे 100. आणि हे पूर्ण जर मल्टिप्लिकेशन आपण सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर मिळेल आपल्याला 4630,500. ठीक आहे, आपल्याला किती मिळेल 46,30,500 हे आपला आन्सर राहील. या चौघांची जर आपण मल्टिप्लिकेशन केली तर, आणि डिनॉमिनेटर मध्ये 100 राहते. हे 2 0 कॅन्सल होतील तर हे 2 0 कॅन्सल होतील म्हणजेच आपल्याकडे राहील 46,305. म्हणजे शेवटची एक लाईन आपल्याकडं किती झाडं राहतील देअर वुड बी
46,305 trees आफ्टर 3 years. 3 वर्षानंतर आपल्याकडे किती झाडं राहतील? 46,305 झाडं आपल्याकडे राहतील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे द कॉस्ट ऑफ द प्राइस ऑफ द मशीन इज 2,50,000 इफ द रेट ऑफ द डिप्रेशिएशन इज 10%. पहा, एक मशीन आहे, तिची किंमत सांगितलेली आहे 2,50,000 रुपये आणि डिप्रिशिएशनचा अर्थ होते घट, म्हणजे 10% जर घट झाली कधी तर पर इयर मध्ये, प्रत्येक वर्षीमध्ये, तर त्यांनी म्हटलेलं आहे की डिप्रिशिएशन इन प्राइस ऑफ द मशीन ऑफ आफ्टर 2 years. 2 वर्षानंतर त्या मशीनची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे 2 वर्षानंतर ती मशीन आपल्याला किती रुपयात मिळेल किंवा तिची किंमत काय राहील हे आपल्याला या प्रश्नामधून काढायचं आहे. सर्वात पहिले तर आपल्याला जे जे दिलेलं आहे आपण ते लिहून घेतलेलं आहे. जसं पी ची व्हॅल्यू, द कॉस्ट ऑफ द प्राइस ऑफ द मशीन इनिशियली किती होती, तर 2,50,000 2,50,000 होती तिची. आपण इनिशियल प्राइस म्हणून आपण तो पी कन्सिडर केला. आर म्हणजे रेट किती दिलेला आहे, तर त्याने डिप्रेशिएशन असा नावाचा एक शब्द त्यांनी वापरलेला आहे. डिप्रेशिएशन म्हणजे घट, 10% घट म्हणजे काय, तर मायनस मध्ये करावं लागेल आपल्याला. यन दिलेला आहे, 2 वर्षानंतरच विचारलेलं आहे. आपल्याला आफ्टर 2 years त्याची प्राइस, त्या मशीनची किंमत किती आहे हे आपल्याला काय करायचं, काढावं लागेल. आपला फॉर्म्युला जो आपला पाठ झालेला आहे, ए इज इक्वल टू पी प्लस पी 1 प्लस आर अपॉन 100 टू पॉवर एन. पी ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 2,50,000. 1 प्लस आर काय आपल्याकडे होता, आर बघा, आर म्हटलं आपण डिप्रेशिएशन म्हणजेच काय, तर घट आहे. म्हणूनच मी काय लिहिलं आहे, तर मी लिहिलेलं आहे -10. समोर 2,50,000 जशीच्या तसे. आता बघा 100 एक 100 आणि 100 मधून जर 10 गेले तर किती उरतील, तर 90 उरतील. म्हणून आपण अशा प्रकारे 90 लिहिणार आहोत इथं. त्यानंतर समोर राहिलेला ब्रॅकेट आपण किती वेळा लिहिणार आहोत, आपण तो लिहिणार आहोत 2 वेळा, कारण एन ची व्हॅल्यू किती आहे, तर 2 आहे, म्हणून आपण तो ब्रॅकेट लिहिणार आहोत 2 वेळा. चला 0 कापूया, 2 0 गेले, 2 0 गेले, परत इकडचे 2 गेले, इकडचे 2 गेले. आपल्याकडे काय राहिलंय, 25 गुणिला 90 गुणिला 90 अशा प्रकारची व्हॅल्यू राहिलेली आहे. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येईल 2,02,500. ठीक, 2,02,500. हे काय मिळालं आपल्याला, हे ए ची व्हॅल्यू मिळाली. ए ची व्हॅल्यू मिळाली, पण प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे डिप्रिशिएशन इन द प्राइस ऑफ आफ्टर 2 years असा शब्द प्रयोग. आफ्टर 2 years 2 वर्षानंतर. ठीक आहे, 2 वर्षानंतर त्याची किंमत किती राहील, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत राहील 2,50,000 तिची सुरुवातीची किंमत होती आणि 2 वर्षानंतरची त्याची किंमत राहणार आहे 2,02,500. आणि जर वजाबाकी केली तर हे याचा आन्सर मिळेल आपल्याला 47,500. म्हणजेच काय होईल, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती घट होईल, त्याच्यामध्ये किती रुपयांचा घट होईल, तर त्यामध्ये पूर्ण जर पकडला आपण तर डिप्रिशिएशन इन प्राइस ऑफ मशीन आफ्टर 2 years is रुपीज किती आहे, 47,500. 47,500 रुपये काय होईल, त्यामध्ये घट येऊन. 5वा प्रश्न म्हटलेला आहे फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट इफ द अमाऊंट ऑफ द सर्टन प्राइस ऑफ द 2 years इज. म्हणजे अमाऊंट दिलेला आहे आपल्याला 4,036.80 आणि रेट दिलेला आहे 16 आणि आपल्याला काढायचं काय, तर कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. आपल्याला त्यांनी कंपाऊंड इंटरेस्ट काढायला लावलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला जे जे दिलेलं आहे आपण ते अगोदर लिहून घेऊ. अमाऊंट दिलेला आहे, आपल्याला त्यांनी 4,036.80 पैसे. रेट दिलेला आहे त्यांना आपल्याला 16 PCP आहे आणि यन दिलेला आहे त्यांना आपल्याला इथं 2 वर्षासाठी. आफ्टर 2 years म्हटलं आहे ना, म्हणजे 2 वर्ष, म्हणजे यन ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. मग आपला फॉर्म्युला असते जो असते आपला ए इज इक्वल टू पी 1 प्लस आर अपॉन 100 टू पॉवर एन. हा आपला फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. ए ची व्हॅल्यू आहे
4036.80 इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू सुरुवातीला आपण काढणार आहोत ती आपल्याला दिलेली नाहीये. 1 प्लस आर दिलेला आपल्याला 16 डिवाइड बाय 100 आणि एन दिलेला आपल्याला 2 इयर्स. ठीक आहे, चला मग तर हे सॉल्व्ह करून बघूया. पी ब्रॅकेट मध्ये 100 इंटू 1 म्हणजे 100 आणि 100 प्लस 16 म्हणजे 116 चा स्क्वेअर. समोर 4036.80 इज इक्वल टू पी इंटू 116 अपॉन 100 इंटू 116 अपॉन 100. ठीक, आता डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे ते इकडच्या बाजून जर गेले ते जातील मल्टिप्लाय मध्ये, म्हणून 4036.80 गुणिला 100 गुणिला 100 भागीला, आता हे जे 116 हे जे अंशामध्ये हे जे न्यूमरेटर मध्ये हे जातील डिनॉमिनेटर मध्ये, दुसऱ्या साईडनं जेव्हा जातील तेव्हा अशा प्रकारचं काय आपलं एक इक्वेशन मिळेल. आता आपण याचं सॉल्व्ह करून बघूया. 2 डेसिमल पॉईंट दोन संख्यानंतर डेसिमल पॉईंट आणि मल्टिप्लाय जर केलं 100 ना तर तो डेसिमल पॉईंट शिफ्ट होऊन जाईल. म्हणजेच आपल्याला समोरची व्हॅल्यू मिळेल 4036. हे दोन जे आपण तिकडे शिफ्ट केलेले आहेत त्याच्यामुळं ही प्राइस होईल 4,03,680 गुणिला 100 डिवाइड बाय 160 इंटू 160. ठीक, समोर जर आपण याला 160 न जर डिवाइड केलं तर आन्सर याच होईल 3480. म्हणजेच आपल्याजवळ काय राहील 3480 इंटू 100 अपॉन 116. आणि जर याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक पी ची व्हॅल्यू मिळेल, ती मिळणार आहे आपल्याला 3000 अशा प्रकारची. तर ही झाली आपली पी ची व्हॅल्यू. आपल्याला त्यांनी कंपाऊंड इंटरेस्ट काढायला लावलेला आहे. तर कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे CI. कंपाऊंड इंटरेस्ट काय होता ए मायनस पी, आणि ए होता आपल्याकडं 4036.80 मायनस पी आत्ताच काढला आपण हा वरचा जो 3000, आणि जर वजाबाकी केली तर 1036.80 आपल्याला काय मिळेल आन्सर मिळेल. आणि हेच काय झालं आपलं द रिक्वायर्ड कंपाऊंड इंटरेस्ट इज ₹1036.80. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय तर आपल्याला याचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, त्यानंतर 6व्या नंबरचा प्रश्न बघूया. अ लोन ऑफ 15,000 was taken on the compound interest if the rate of the compound interest is 12 PCPA. Find the amount of the settled loan after 3 years. 3 वर्षानंतर किती रुपये लोन द्यावं लागतील किंवा पूर्ण टोटल अमाऊंट किती द्यावं लागेल हे आपल्याला काढायचं आहे. पहिले तर सर्वात अगोदर त्यांनी लोन घेतलेला आहे म्हणजे पी घेतलेला आहे, प्रिन्सिपल आहे आपला 15,000. तर रेट न दर किती घेतलेला आहे तर तो 12 PCPA किंवा 12 PCPA या दरानं काय घेतलेला आहे तो लोन घेतलेला आहे. आणि किती वर्षासाठी घेतलेला आहे 3 वर्षासाठी घेतलेला आहे. 3 वर्षानंतर आपल्याला किती पैसे द्यावे लागतील हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून सर्वात पहिले तर आपला फॉर्म्युला ए चा ए इज इक्वल टू P1 प्लस R अपॉन 100 टू पॉवर N. पी प्रिन्सिपल आहे आपल्याकडं तो आहे 15,000. 1 प्लस आर दिलेला आहे 12 अपॉन 100 टू पॉवर N ची व्हॅल्यू आहे 3. सॉल्व्ह करूया. समोर 15,000 112 भागीला 100. ठीक आहे, तर 15,000 गुणिला 112 अपॉन 100. परत हे आपण किती वेळा लिहिणार आहोत 3 वेळा लिहून घेऊया. ठीक आहे, त्यानंतर 0 कापून घेऊया आणि एक व्हॅल्यू मिळाली 112 डिवाइड बाय 10. आणि जर 100चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येईल 1000. मग जर समोर आपण हे जर सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर मिळणार आहे आपल्याला 21,073.92. म्हणजे तर अमाऊंट म्हणजे आपण जे लोन घेतलेलं आहे हे लोन आपल्याला 3 इयर्स नंतर जेव्हा आपण पेड करू तेव्हा त्यांना किती रुपये द्यावे लागतील तर टोटल रुपये ऍट द एंड शेवटी
ऑफ 3 years, 3 वर्षांत किती द्यावं लागतील, तर 21,073.92 रुपीज काय करावं लागतील आपल्याला, त्यांना द्यावं लागतील. नंतर क्वेश्चन नंबर 7 मध्ये म्हटलंय अ प्रिन्सिपल अमाऊंट टू 13,924 in 2 years by compound interest at the 18% TCPA. फाइंड द प्रिन्सिपल. प्री काढायचा आहे. ए दिलेला आहे आपल्याला जो आहे 13,924, एन दिलेला आहे 2 वर्ष आणि आर दिलेला आहे 18 आणि आपल्याला काढायचा आहे हे पी काढायचा आहे. तर सर्वात अगोदर आपण याचा फॉर्म्युला लिहून घेऊ. तो आपला पी 1 प्लस आर अपॉन 100 टू पॉवर एन. पी ची व्हॅल्यू काढायची आहे, याची व्हॅल्यू दिलेली आहे, याची व्हॅल्यू आहे 13,924. पी जसाच्या तसा 1 प्लस आर दिलेला आहे 18 डिवाइड बाय 100 टू पॉवर एन दिलेला आहे 21392 इज इक्वल टू पी आणि यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 180 अपॉन 100 स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर आहे म्हणून किती वेळा लिहित असतो आपण, 2 वेळा ती व्हॅल्यू लिहून घेऊ. 118 भागीला 10 गुणिला 118 भागीला 100. ठीक आहे, मग काय करतो असतो, जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर इकडे येईल तर कसाच जात असतो, तो मल्टिप्लिकेशन मध्ये जात असतो. म्हणून आपण तो 100 दोन्ही मल्टिप्लिकेशन मध्ये टाकू आणि जे न्यूमरेटर मध्ये होते ते कुठे जातील, तर ते डिनॉमिनेटर मध्ये जातील. म्हणून 180 इंटू, ठीक आहे, इज इक्वल टू आपला पी राहणार आहे. तर आपण जर हे पूर्ण सॉल्व्ह केलं तर पी ची एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला, जी राहणार आहे 10,000 रुपये. ठीक आहे, म्हणजे त्यांचा प्रिन्सिपल किती असेल, द रिक्वायर्ड प्रिन्सिपल इज ₹10,000. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे आता आपण 8व्या नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करूया. 8व्या नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला त्यांनी म्हटलं पॉप्युलेशन ऑफ द सबर्ड इज 16,000. सबर्ड म्हणजे एखादी गली, झोपडपट्टी मधली गली, त्याला सबर्ब म्हटल्या जाते. फाइंड द रेट ऑफ द इन्क्रीजिंग इन द पॉप्युलेशन ऑफ द पॉप्युलेशन आफ्टर 2 years इज 17,614. ठीक आहे, बघा काय म्हटलेल्या प्रश्नामध्ये की एक गल्ली होती आणि इनिशियली त्याचं पॉप्युलेशन 16,000 होतं आणि नंतर काय झालं तर 2 वर्षानंतर त्याचं पॉप्युलेशन 17,640 झालेलं आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर आपल्याला रेट काढायचा आहे. फाइंड द रेट ऑफ द इन्क्रीजिंग असं म्हटलं आहे त्यांना. तर आपल्याला आर काढायचे, आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आपण पी लिहून घेतला, ए लिहून घेतला, एन सुद्धा लिहिला, आर आपल्याला फाइंड करायचा आहे. आपल्याला फॉर्म्युला सुद्धा माहित आहे, जो फॉर्म्युला आपला ए इज इक्वल टू पी 1 प्लस आर ऑन 100 टू पॉवर एन. ए ची व्हॅल्यू आहे आपली 17,640. पी ची व्हॅल्यू आहे आपल्याजवळ 16,000, 16,000. आर आपल्याला काढायचा आहे, म्हणून आर जसाच्या तसाच टू पॉवर स्क्वेअर. ओके, मग त्यानंतर हा 16,000 इकडे पाठवून देऊया आपण. 17,640 डिवाइड बाय 16,000 इज इक्वल टू 1 प्लस आर अपॉन 100 टू पॉवर एन. यांची व्हॅल्यू होती 2 म्हणून 2. ठीक आहे, आता जर यांचं जर स्क्वेअरिंग बघितलं तर हा 17,600 आणि 16,600 जर पकडला आपण तर 17,600 हा 42चा स्क्वेअर येते आणि हा 40चा स्क्वेअर येते. म्हणून आपण अशा प्रकारे इकडं एक थोडी ऍडजस्टमेंट केलेली आहे आन्सर आणण्यासाठी. आणि दोन्ही साईडनं काय झालं, स्क्वेअर स्क्वेअर झाले. आपण काय करू, तर टेकिंग स्क्वेअर रूट करू आपण. स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, ऑन बोथ साइड. त्यानंतर काय होईल, इकडची व्हॅल्यू 42 अपॉन 40 आणि इकडची व्हॅल्यू राहील 1 प्लस आर अपॉन 100. ठीक आहे, त्यानंतर समोर मग बघूया आपण. त्यानंतर मग आता आपण एक इक्वेशन जे आहे ना हे सरळ करून घेऊया. 1 प्लस आर अपॉन 100 इज इक्वल टू 42 अपॉन 40. आणि आता हा जो +1 आहे हा तिकडच्या बाजून जर गेला तर ते राहील -1, म्हणजे आर अपॉन 100 इंटू 42 अपॉन 40 -1. आता इथं हे फ्रॅक्शन अपूर्णांक हा सॉल्व्ह करून घेऊया. अपूर्णांक जर सॉल्व्ह केला तर 42 - 40 अपॉन 40 आणि आर अपॉन 100 इज इक्वल टू 2 अपॉन
40 अशा प्रकारे ते राहील. आणि आर फक्त जर आर कन्सिडर केला तर 2/40 इंटू 100, हा जो डिनॉमिनेटर मधला 100 आहे हा जर दुसऱ्या बाजूने गेला तर तो मल्टिप्लिकेशन मधल्या 100 मध्ये जाईल. आणि यांना सगळ्यांना सॉल्व्ह केलं तर हा पर्सेंटेज मिळेल आपल्याला, ते मिळणार आहे 5%. ठीक आहे. तर कितीने इन्क्रीज होईल, तर शेवटी आपण एक लाईन लिहू शकतो जी द पॉप्युलेशन ऑफ suburb increases 5% एव्हरी इयर. 5 वर्षांनी काय होईल, प्रत्येक 5 वर्षांनी 5%नी प्रत्येक वर्षी 5%नी काय होईल तर त्यांचं त्या पॉप्युलेशन इन्क्रीज होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 आपण तो बघूया. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे त्यांनी की इन हाऊ मेनी इयर्स ₹700 will amount to ₹847 at the compound rate ऑफ 10 PCPA. पहा काय म्हटलेलं आहे की 700 रुपयाचे 847 रुपये कधी होतील, त्याच्यावर रेट किती 10% जर रेट दिला तर ते कधी होतील, म्हणजे आपल्याला वर्ष काढायचं आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर सर्वात पहिले तर पी दिलेला आहे जो आहे 700 आणि ए दिलेला आहे 847, रेट दिलेला आहे आपल्याला. एन ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची, फाइंड आउट करायची. ठीक आहे. तर एन ची म्हणजे एन मीन्स ड्युरेशन, आपल्याला सगळ्यांना माहित आहे टाइम पिरियड किंवा ड्युरेशन त्याला म्हटलं जाते. तर एचा फॉर्म्युला आपला जो P1 प्लस R अपॉन 100 टू पॉवर एन. व्हॅल्यू ठेवूया. ए ची व्हॅल्यू आहे 847, पी ची व्हॅल्यू 700, 1 प्लस आर दिलेला आपल्याला 10 अपॉन 100 आणि एन काढायचा आहे म्हणून एन जसं तसा. नेक्स्ट काय करू, हा 700 इकडे पाठवून देऊया. 847 डिवाइड बाय 700 जाणार आहे डिवायडेशन मध्ये. डिवाइड 1 प्लस 10 अपॉन 100. ठीक आहे, हा 10 आहे टू पॉवर एन. त्यानंतर या दोघांना जर सॉल्व्ह केलं तर इकडे मिळेल आपल्याला 847 अपॉन 700 इज इक्वल टू, इकडे जर सॉल्व्ह केलं तर 110 अपॉन 100 टू पॉवर एन. त्यानंतर इकडच्या बाजून जर आपण सॉल्व्ह केलं तर इथं 7 जर सॉल्व्ह केलं तर 7 डिवाइड होईल 100 येईल आणि इकडे जर सॉल्व्ह केलं तर 121 येईल. म्हणून आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो 121 अपॉन 100 इज इक्वल टू 110 अपॉन 100 टू पॉवर एन. ओके. आणि हे कशात आहे, 121 आपल्याला माहित आहे 11 चा स्क्वेअर येते आणि 100 येते 10 चा स्क्वेअर. तर याला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. आणि 110 कशाचा आहे तो सुद्धा काय तर 11 आणि 1 याला जर डिवायडेशन केलं तर हा 0 गेला, हा 0 गेला, 11 अपॉन 10 राहिला 11 अपॉन 10. मग बघा आता या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे, इथं एक ब्रॅकेट आहे आणि याची पॉवर 2 आहे आणि सेम ब्रॅकेट आहे आणि त्याची पॉवर सुद्धा काय तर 2 आहे. मीन्स काय झालं तर डायरेक्टली एन ची व्हॅल्यू किती झाली तर 2 झाली. तर एन इज इक्वल टू 2 आपण लिहू शकतो. आणि शेवट लिहू आपण द रिक्वायर्ड ड्युरेशन म्हणा किंवा मग इयर म्हणा किंवा टाइम म्हणा, ड्युरेशन इज 2 इयर. 2 वर्षानंतर काय होईल, 700 चे किती होतील 847 रुपये होतील. अशा प्रकारे 9 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहे. आणि 10व्या प्रॉब्लेम हा सर्व विद्यार्थी मित्रांना एक होमवर्क आहे. आणि जर नाही आला तर मला नक्कीच सांगा, कमेंट करा, मी तुम्हाला तो प्रश्न सोडून देईल. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.